तुम्हाला बुद्धिमान व्हायचं का? तर भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, गीतेचा 10वा अध्याय श्लोक नंबर 10 मध्ये म्हणतात, की बुद्धिमान व्हायचं असेल आणि बुद्धी प्राप्त करायची असेल, तर भगवंत ह्या श्लोकामध्ये म्हणतात, तेषां सतदिक्तानां भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांति ते. याच्यामध्ये भगवंत आपल्याला एक फॉर्म्युला देतात बुद्धिमान व्यक्तीचा. पहिलं फॉर्म्युला काय आहे? तेषाम, तेशात सतत, युक्तानाम, सतत आपण भगवंताच्या युक्त झालं पाहिजे. कसं? भजता प्रीतिपूर्वकम. भजता ह्या शब्दाचा अर्थ आहे भजन करणं, आणि ते भजन कसं असलं पाहिजे? प्रेमानं. जेव्हा तुम्ही प्रेमानं भजन करतात भगवंताचं, तर भगवंत म्हणतात, ददामी बुद्धियोगम तम, मी अशी बुद्धी प्रदान करतो आणि त्या बुद्धीमुळं तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता. म्हणून वास्तविक खरा बुद्धिमान कोण आहे? जो भगवंताची भक्ती करतो, भगवंताला समजून घेतो आणि भगवंतावर प्रेम करतो, त्यालाच बुद्धिमान म्हटल्या जाते. आणि मग तुम्ही पण बुद्धिमान व्हा, असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात. हरे कृष्णा.